नागपुर के मानकापुर पुलिस थाना अंतर्गत गोदनी रेलवे परिसर में एक दोस्त ने अपने ही साथी पर कई बार वार करके गंभीर रूप से घायल कर दिया। नुकसान भरपाई को लेकर चल रहे विवाद में युवक ने यह हमला किया था। पुलिस ने इस मामले में आरोपी युवक को गिरफ्तार किया है और आगे की जांच कर रही है। गोदनी रेलवे परिसर में सोमवार की रात यह वारदात हुई। नुकसान भरपाई को लेकर हुए विवाद में एक युवक ने अपने ही दोस्त पर गुप्ती से हमला कर गंभीर रूप से घायल कर दिया। आरोपी युवक दीप हरी खरे है, जबकि जख्मी युवक प्रफुल्ल महादेव दांडेकर बताया जा रहा है। दीप और प्रफुल्ल अच्छे दोस्त थे। करीब 1.5 साल पहले प्रफुल्ल किसी काम से दीप की मोटरसाइकिल मांग कर ले गया था, लेकिन उसकी बाइक चोरी हो गई थी। तब से दीप उससे बाइक के नुकसान की भरपाई मांग रहा था। इसी बात को लेकर घटना वाली रात उसने विवाद कर प्रफुल्ल पर गुप्ती से वार कर दिया और घायल कर दिया और मौके से भाग गया था। हालांकि घटना की शिकायत मिलने के बाद पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। मानकापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 15/7/2024 रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। यामध्ये जो जखमी आहे तो प्रफुल्ल महादेवरावजी दांडेकर, वय आहे त्याचे 33 वर्ष, राहणार आराधना सोसायटी गोदनी नागपूर। तर हा आणि जो मारणार आरोपी आहे तो आहे दीप हरी खरे, राहणार कलेक्टर कॉलनी गोदनी। हे पूर्वीचे जुने मित्र होते। जखमी जो आहे, जखमीच्या हातून आरोपीची 1-1.5 वर्षापूर्वी मोटरसायकल चोरीला गेली होती। तेव्हापासून त्यांच्यामध्ये भांडण चालू आहे। जो आरोपी आहे तेव्हापासून जखमीकडे गाडीची भरपाईसाठी पैसे मागत होता। त्याने आजपर्यंत पैसे दिले नाही। त्या रागातून त्याने 15 तारखेला रात्री 11 वाजताच्या दरम्यान गोदनी पेट्रोल पंपच्या बाजूला एका गल्लीमध्ये तो लपून बसला होता आरोपी। आणि जो जखमी आहे तो यातील त्याचा मित्र आहे, जो फिर्यादी आहे यामध्ये, इब्राहिम शेख यांच्यासोबत घरी जात असताना अचानक गाडी अडवून आरोपीने जखमीला लोखंडी गुप्तीने अंगावर स्टॅबिंग केलेलं आहे। छातीवर व पाठीवर असे एकूण 15 वार आहेत। त्यामध्ये जो जखमी आहे तो गंभीरता जखमी झाला आणि सध्या तो संजीवनी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे। यातील आरोपी जो आहे दीप खरे, त्याला आम्ही डीबी पथकाच्या मदतीने तात्काळ ताब्यात घेतले आणि अटक करण्यात आलेली आहे। तपास चालू आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।